नागाची पूजा नागपंचमीला करतात का याविषयीचं महत्त्व जाणता का? ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे. फणाधारी सर्प म्हणजेच नागदेवता होय. या सापाच्या पुढाच्या बाजूला म्हणजेच फणेवर 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्यामुळे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून लोकांनी त्याला एक देवाचं स्थान देऊन त्याची पूजा करत आले आहेत. नागाची पूजा का केली जाते आणि कशी केली जाते ते आपण पाहणार आहोत. मंडई, महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाह्या, दूध, साखर आणि पुरणापासून बनवलेल्या उकडीचे दिंड वारुळाजवळ ठेवून पूजा केली जाते. शहरी भागात स्त्रियांना वारूळ जिथे असेल तिथे जाणं शक्य नाहीये, तर त्या या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद आणि चंदनाचा वापर करून नाग-नागिन आणि त्यांची पिल्लं यांचं चित्र काढतात आणि त्यांना दूध, लाह्या, पुरणापासून बनवलेले उकडीचे दिंड, दुर्वा, आघाडा आणि साखर वाहून त्यांची पूजा करतात. मंडई, नागपंचमीला धरून एक कथा प्रचलित आहे. या दिवशी एक शेतकरी आपल्या शेतात नांगरत होता आणि त्याच्या नांगरात एका नागिणीचे 3 पिल्लं हे मृत्युमुखी पडले. नंतर ते शेतकऱ्यावर नागिणीचा राग ओढवला गेला. म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही आणि त्याचप्रमाणे कोणीही खोदणी सुद्धा करत नाही. फळं, भाज्या कापत नाहीत, तसंच कोणत्याही पक्षाला मारत सुद्धा नाही. असे अनेक नियम प्राचीन काळापासून चालत आले आहे. भक्त या दिवशी नागदेवतेची पूजा करतात, त्यांना दूध आणि गहू अर्पण करतात, त्यांच्या संरक्षणाची प्रार्थना करतात. हिंदू धर्मातील नागपंचमी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील स्त्रिया घर स्वच्छ करतात आणि आपल्या घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढत असतात. भारतात काही असेही ठिकाणं आहेत की नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा सुद्धा केली जाते. कच्चं दूध आणि माणसांच्या आवडीच्या गोष्टी नागाला अर्पण केल्या जातात, म्हणजेच नैवेद्य दाखवल्या जातात. पण ते त्यांचं अन्न नाही, ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. काही ठिकाणी पूजेसाठी ताजं अन्न जसं की शेवया किंवा तांदूळ या गोष्टी केल्या जातात. त्याप्रमाणे काही भागात 1 दिवस आधीच अन्न तयार केलं जातं आणि नागपंचमीच्या दिवशी शिळं अन्न खाल्लं जातं, जेणेकरून चूल पेटवली जाणार नाही. महाराष्ट्रात भावाप्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जाते. या निमित्ताने नागपंचमीच्या 1 दिवस आधी स्त्रिया आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं, त्याला सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून उपवास करतात. भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे या नागपंचमी सणाचं वेगळेपण आहे.